मुंबई महानगरपालिकेमधल्या मुदत ठेवी या घटल्याची माहिती समोर येते आणि या मुदत ठेवींमध्ये तब्बल 5,000 कोटी रुपयांची घट झाली आहे। राखीव निधी हा मोठ्या प्रकल्पांकडे वळवला गेलेला आहे आणि या प्रकल्पांकडे हा निधी वळवल्यामुळे या ठेवीमध्ये घट झालेली कळते। 92,000 कोटींच्या ठेवी आता 86,000 कोटींपर्यंत खाली आल्यात। ठेवींचा वापर हा विकास कामांसाठी करण्याच्या ऐवजी आस्थापना खर्च निवृत्ती कर्मचाऱ्यांसाठी केला गेलेला आहे अशी सगळी माहिती सुद्धा समोर येते आहे। तर वर्ष 2018-19 मध्ये या ठेवी 76,000 कोटी होत्या। 19-20 मध्ये 79,000 कोटींपर्यंत त्या गेल्या। पुढे 20-21 मध्ये 78,000 कोटी, त्यानंतर 21-22 मध्ये 91,000 कोटी, 2022-23 मध्ये 86,000 कोटी इतकी सध्याची त्यांची रक्कम दिसते। आणि या सगळ्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलंय बघूया। दोन विरोधाभास तुम्हाला दाखवतो। पंतप्रधानांच्या दौऱ्यात तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी सोडल्या। आता त्याच्यात त्यांनी काल काय म्हटलेलं आहे की त्यांनी फक्त तिजोऱ्या भरल्या। आजूबाजूला 70,000 कोटीचे घोटाळेवास तुमच्या होते, त्या तिजोऱ्या कोणाकडे त्या चाव्या तुमच्याकडे आल्या वाटतं। आणि ह्याच्या खाली आहे की मुंबई पालिकेच्या मुदत ठेवीमध्ये 5,000 कोटींची घट। आता ह्या तिजोरीतले पैसे कोणी काढले, कोण राज्य करते? त्याच्यानंतर ह्याचा सुद्धा एक पर्दाफाश करणं गरजेचं आहे। ह्याच्यावरती मी जास्त बोलणार नाही, नंतर बोलेन। पाहिजे तर आता एवढंच बरं, ठीक आहे, जास्त काय आता मी फाटे फोडत नाही विषयाला। आणि या सगळ्याबद्दल बोलूयात। आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत आहेत। पंकज, मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवी या घटल्याची माहिती समोर येते, नेमक्या कशासाठी या सगळ्या मुदत ठेवी वापरल्या गेलेल्या आहेत आणि आता विरोधक सुद्धा आरोप करतायत या सगळ्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा? यामिनी, मुदत ठेवी ही महानगरपालिकेची खरी ताकद असते। वेगवेगळ्या बँकांमध्ये मुदत ठेवी ठेवल्या जातात। ज्या बँकांमध्ये जो दावा पालिकेकडनं केला जातो त्याच्यानुसार ज्या बँकांमध्ये अतिरिक्त व्याज दिलं जातं किंवा ज्याकडे जास्त व्याज दिलं जातं तिकडे या मुदत ठेवी ठेवल्या जातात। त्याच्यावरनं प्लॅनिंग केलं जातं, बजेटचा आराखडा बांधला जातो। मात्र या मुदत ठेवींचा जो वापर आहे तो कुठेतरी केला गेला आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। कारण जे खर्च असतात ते या मुदत ठेवींशी संलग्न केले जातात, त्याशी जोडले जातात आणि त्याच्यानंतर हे खर्चाचं प्लॅनिंग केलं जातं। आता मोठे प्रकल्प जर का आपण बघितले, मग त्यातला कोस्टल रोड प्रकल्प असेल, दुसरा प्रकल्प जो आहे तो गोरेगाव मुलुंड लिंक रोड असेल, मननिस्सारण मुंबईतल्या पाणी निचऱ्याचा जो प्रकल्प असेल, दुसरा प्रकल्प, या सगळ्यावरती जो मोठ्या प्रमाणात खर्च केला गेला तिकडे हा निधी वळवला का अशा पद्धतीचे प्रश्न जो आहे तो उपस्थित केला होता। उद्धव ठाकरे यांनी जे आहे ते याच्यावरती टीका काय केली ते आपण ऐकलेलं आहे। तिजोरी कशी खाली झाली, 5,000 कोटी रुपये ही निश्चितच मोठी रक्कम असते, त्यामुळे ती कशी खाली झाली हा उद्धव ठाकरेंनी आरोप केला आहे। मात्र हा निधी कुठे वळवला गेला, या निधीचा वापर कुठल्या प्रकल्पामध्ये केला का सरकारने याचा वापर केला, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पुढे येतील। मात्र आता सध्या महानगरपालिकेची तूट जी आहे ठेवींमध्ये 5,000 कोटींनी जो आहे तो कमी झालेला आहे, त्यामुळे विरोधक निश्चितच आक्रमक होणार। उद्धव ठाकरे आक्रमक होत आहेत। गेल्या काही वर्षांपासून महानगरपालिकेवरती शिवसेनेची सत्ता आहे, मात्र 2022 पासून जे आहे ते प्रशासक महानगरपालिकेला नेमलेला आहे। प्रशासक नेमला असताना प्रशासकीय कालावधी सुरू आहे, असं असताना या ठेवीतले पैसे वापरले गेले का, नक्की कशामुळे कमी झाले, हे प्रश्न आता विरोधकांकडे विचारले जात आहेत। यामिनी, धन्यवाद पंकज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।